श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. विटेवरी उभे परब्रह्म सावळे. अनेक मराठी ग्रंथांमध्ये असे लिहिलेले आहे की श्री क्षेत्र पंढरपूर येथे विटेवर साक्षात परब्रह्म पांडुरंग उभे आहेत. दरवर्षी आषाढी यात्रेला जवळजवळ 5 ते 7 लाख लोक पांडुरंगाच्या दर्शनाला येतात. तसेच कार्तिकी यात्रेला जवळजवळ 5 ते 7 लाख लोक पांडुरंगाच्या दर्शनाला येतात. दररोज हजारो लोक पांडुरंगाचे दर्शन करतात. असा हा पांडुरंग विटेवर उभा आहे. पांडुरंग विटेवर उभा आहे असे जे सर्व संत सांगतात त्यांचा अर्थ असा आहे की संसारातील सुखाचा जोपर्यंत वीट येत नाही तोपर्यंत पांडुरंगाचे म्हणजेच आत्मारामाचे म्हणजेच परमात्म्याचे दर्शन होणे कठीण आहे. संसारातील सुखाचा वीट प्रथम यावा लागतो, मगच त्या विटेवर पांडुरंग उभा राहतो असे संतांना म्हणायचे आहे असे मला वाटते. मानव मात्र संसार सुखाचा व्हावा म्हणून तसेच संसारातील उणिवा दूर व्हावा म्हणून पांडुरंगाची उपासना करत असतो. एकंदरीत या पांडुरंगाच्या भक्तीमध्ये तसेच ज्यांनी या पांडुरंगाचा महिमा गायला त्या संताच्या नावामध्ये गूढ अर्थ भरलेला असावा. यातील काही संतांच्या नावामध्ये किती तत्वज्ञान भरलेले आहेत, केवढे अध्यात्म भरलेले आहे हे पाहूया. निवृत्ती, नामदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम. पंढरपूर येथील पांडुरंगाच्या भक्ताचे हे अतिशय आवडते भजन आहे. हे भजन गात पांडुरंगाचे भक्त देहभान विसरून नाचतात. या भजनातील संतांच्या नावामध्येही अध्यात्म साठलेले आहे. निवृत्ती, सर्व प्रकारच्या प्रापंचिक सुखातून आशा अपेक्षामधून मन निवृत्त होणे म्हणजे निवृत्ती. ज्ञानदेव, ज्या साधकाचे मन सर्व आशा अपेक्षातून निवृत्त झाल्यानंतर त्याच्या मनामध्ये जो ज्ञानाचा प्रकाश पडतो तोच ज्ञानदेव. सोपान, सोपान म्हणजे शिडी, ज्याला ज्ञान प्राप्त झालेले आहे असा साधक मुक्तीची शिडी चढू लागतो किंवा मुक्तीच्या दिशेने एक एक पायरी चढू लागतो. त्या अवस्थेला सोपान असे म्हणतात. मुक्ताबाई, सोपान चढून गेल्यानंतर मुक्ताबाई भेटते म्हणजे जीवनमुक्त अवस्था प्राप्त होते. येथे साधकाचा सिद्ध होतो. एकनाथ, येथे अहम ब्रह्मास्मी असा साक्षात्कार सिद्धपुरुषाला होत असतो. या सर्व जगाचा मीच एक नाथ आहे असे वाटते. त्या अवस्थेला एकनाथ म्हणतात. नामदेव, ईश्वराच्या सर्व नामांमध्ये मी भरलेला आहे असा अनुभव सिद्धपुरुषाला येतो. या अवस्थेला नामदेव असे म्हणतात. तुकाराम, येथे त्याला सर्व विश्वामध्ये भरून राहिलेले परमेश्वर दिसतो व तो म्हणतो तुकाराम. या अनुभवाला सर्व खलिद ब्रह्म असेही म्हणतात. येथे सिद्ध ईश्वर होतो. अशा प्रकारे प्रपंचातील सुखाचा जेव्हा माणसाला वीट येतो तेव्हा त्याच्या अंतःकरणात वैराग्य निर्माण होते. तपश्चर्येच्या तापाने ही वीट चांगली भासते व या विटेवर परब्रह्म उभे राहते. हे परब्रह्म विटेवर उभे राहिले म्हणून त्याला विठ्ठल असे म्हणतात. विठ्ठल म्हणजे विटेवर ठासून किंवा पाय रोवून उभा राहिलेला तो धवल आकाशाप्रमाणे धवल रंगाचा आहे म्हणून त्याला पांडुरंग असेही म्हणतात. ही वीट सुरुवातीला खूप कच्ची असते. गुरुरूपी भट्टीमध्ये ही वीट जेव्हा भाजली जाते तेव्हा ती पक्की होते. गुरु आपल्या भक्ताला अनेक प्रकारचे कष्ट देतात व त्यांच्या अंतःकरणातील वैराग्याची वीट भाजून पक्की करतात. अशा पक्क्या विटेवरच परमात्मा, परब्रह्म, परमेश्वर, पांडुरंग उभा राहतो व नंतर देह ही पंढरी, आत्मा पांडुरंग, नांदतो केवळ परब्रह्म अशी अवस्था प्राप्त होते. अशा प्रकारे मानवाच्या जीवनामध्ये जेव्हा वैराग्यरूपी वीट तयार होते त्यावेळी तो सद्गुरूला शरण जातो व सद्गुरी भट्टीमध्ये जेव्हा ही वीट चांगली भासते व पक्की होते तेव्हा निवृत्ती, नामदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम अशा अवस्था त्याला प्राप्त होतात व तो परब्रह्माशी तादात्म्य पावतो. विटेवर पाय घट्ट रोवून जो उभा राहतो त्याला विठ्ठल असे म्हणतात. प्राण जेव्हा
आज्ञाचक्राकडून सहर्ष चक्राकडे जातो तेव्हा ब्रह्मरथाच्या ठिकाणी थोडासा फुगीर भाग तयार होतो. या अवस्थेला पांडुरंग असे म्हणतात. तसेच प्राण आज्ञाचक्रात पोहोचेपर्यंत सूक्ष्मदेह आकाशात दिसणाऱ्या पांढऱ्या ढगाप्रमाणे स्वच्छ होतो, हलका होतो. या अवस्थेला पांडुरंग असे म्हणतात. संत वचनामध्ये गूढ रहस्य भरलेली असतात. अध्यात्मामध्ये जसजशी प्रगती होऊ लागते तसा संतांचा गूढ वचनाचा अर्थ कळायला लागतो. परमेश्वराच्या असंख्य नामांपैकी सर्वात सोपे नाम म्हणजे राम. राम अतिशय सोपे आहे, म्हणून अनेक संतांनी राम नाम घेण्यास सांगितले आहे. आबाळ वृद्धांना राम या ईश्वरी नामाचा उच्चार करणे अतिशय सोपे जाते, म्हणून आम्ही सर्वांना राम नाम देतो असे संत सांगतात. अतिशय साध्या सोप्या राम नामातही अतिशय गूढ रहस्य भरलेले आहे. रम हे अग्निबीज असून या रमबीजाचा सतत जप केला असता सूक्ष्म देहामध्ये प्रचंड आध्यात्मिक ताप निर्माण होतो, प्रचंड उष्णता निर्माण होते व संपूर्ण सूक्ष्म देहाला ती शुद्ध करून टाकते. रम बीजाक्षर मणिपूर चक्रालाही जागृत करते. या रम बीजापासून संतांनी राम असे ईश्वर नाम तयार केले व ते सर्व समाजाला दिले. संतांच्या वचनांमध्ये अशी गूढ रहस्य दडलेली असतात. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? आवडली असेल व्हिडिओला लाईक करा व जो कोणी चॅनलवरती नवीन असेल, व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती आपण आध्यात्मिक व्हिडिओ, सण वार, स्वामी सेवा, स्वामी अनुभव, इतर गोष्टी शेअर करत असतो. व व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.